आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत. नमस्कार, मी प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज इथं राजाराम तलावावरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील आपले जे तृतीयपंथी भगिनी आहेत त्यांच्यासाठी जे आपण देशातली पहिली आपत्ती व्यवस्थापनाची टीम बनवली त्यांच्या पथकासाठी आज इथं आपण पूर व्यवस्थापनाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं. माझ्यासोबत आपल्या या तृतीयपंथीय संघटनेचे इथं पदाधिकारी उपस्थित आहेत आणि या सर्वांनी या प्रशिक्षणामध्ये गेली साधारणपणे 3 तासापेक्षाही जास्त कालावधी अत्यंत उत्साहानं सहभाग घेतलेला आहे. या कालावधीमध्ये त्यांना विविध बाबींवरती आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. तर मी इथं उपस्थित असणारे हे जे माझे सर्व भगिनी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रशिक्षणाबद्दल त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगावं. मयुरी. नमस्कार, माझं नाव मयुरी शिवाजीराव वाळवेकर. मैत्री संघटना ही जी तृतीयपंथीयांसाठी काम करते त्याची मी अध्यक्ष आहे. गेली 20 वर्ष आम्ही काम करतोय. तर नवीन काहीतरी वेगळा उपक्रम करण्यात कोल्हापूर कायम अग्रेसर असते. सरांच्या साथीनं आणि आमच्या जे सहकारी आहेत तृतीयपंथी भगिनी आहेत यांच्या साथीनं आणि परत जी आपली आपत्ती व्यवस्थापनची टीम आहे यांच्या साथीनं आम्ही जवळजवळ 3-4 तास राजाराम तलाव येथे बोटीमध्ये बोट कशी चालवावी ती जोडण्यापासून ती परत आणण्यापर्यंत प्रशिक्षण घेतलं आहे. खूप छान वाटलंय की इतकी चांगली सेवा करण्याची संधी आम्हाला प्रशासन इतक्या पुढाकारानं देतंय. खूप खूप धन्यवाद कलेक्टर सरांचे, संकपाळ सरांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी शिवानी गजबर. आपली ज्या पद्धतीनं कोल्हापुरात जिल्हा तृतीयपंथी समिती आहे आणि त्याचे अध्यक्ष आपले जिल्हाधिकारी महोदय आहेत, तर त्यांच्या पुढाकारातून आणि आपले आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संकपाळ सर यांच्या माध्यमातून तृतीयपंथी समुदायाला सक्षमीकरणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आज या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण, यामध्ये मुख्यतः पूर परिस्थिती कशी हाताळावी आणि त्यामध्ये लोकांना मदत कशी करावी याचं प्रशिक्षण आज या ठिकाणी देण्यात आलं. समुदायातील मोठ्या संख्येने आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी सहभागी झाल्या. आम्हाला पूर्णपणे आपत्ती व्यवस्थापनामध्ये पूर आल्यानंतर कशा प्रकारची यंत्रणा हाताळली पाहिजे, जे काही यंत्रसामग्री आहे त्यांची तयारी कशी करून त्या व्यक्तीला रेस्क्यू करून आणण्यापर्यंतचं संपूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या भविष्यात ज्या काही आपत्त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उद्भवतील त्यासाठी आमची तृतीयपंथी यांची जे काही टीम सरांनी तयार केलेले संकपाळ सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच या कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर असू आणि सदैव उपस्थित राहू. एवढे बोलून 2 शब्द संपत. धन्यवाद. देवमाने मैत्री तृतीयपंथी संघटना, आमची संघटना ही नेहमीच तृतीयपंथी व्यक्तींसाठी काम करत असते आणि वंचित घटकांसाठी. तर आता आम्ही सध्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत ह्या आपत्ती व्यवस्थापनमध्ये सहभागी झालेलो आहे. ही आमची टीम संकपाळ सरांनी जी तयार केलेली आहे, आज त्याचं प्रशिक्षण राजाराम तलाव इथं पूर्ण झालेलं आहे. एक 3-3.5 तास आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने सहकार्य केलेलं आहे आणि हे एकत्रित प्रशिक्षण देण्यामध्ये खूप छान कृष्णा सरांनी ते आम्हाला सगळ्यांनी बऱ्यापैकी कशी व्यवस्थापनाची टीममध्ये मशिनरी कशा जोडायच्या, बोट कशी तयार करायची आणि परत आपण आतमध्ये पाण्यामध्ये उतरल्यानंतर कशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन असतं तर ते केलं पाहिजे. आणि त्याचा एकच उद्देश आहे की प्रत्येक आपत्तीमध्ये सापडलेला जीव प्रत्येक मनुष्य हा वाचला गेला पाहिजे, हेच याचा मुख्य उद्देश आहे. आणि ह्याच्यामध्ये आमचं सुद्धा योगदान असावं. कोल्हापूर जिल्ह्यामधून आम्ही ही टीम तयार केलेली आहे आणि येत्या आपल्या पूरस्थितीमध्ये तर आम्ही सज्ज असणार आहोत आणि कधीही आम्हाला कॉल आला तर आम्ही आमच्या तृतीयपंथी संस्थेच्या वतीनं आपण ह्या टीममध्ये सहभागी होणार आहोत. मी जोया दिली, कोल्हापूर जिल्ह्याचे जे आपत्ती संस्थेचे विभागाचे संकपाळ सर आहेत आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या ते जे तृतीयपंथी लोकांना जे प्रशिक्षण देत आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आम्हाला आज इथे 3 ते 4 तास प्रशिक्षण चालू होतं. त्याच्यामध्ये आम्हाला बोटिंगचं मशिनरी वगैरे कसं लावायचे, त्याचं आतमध्ये गेल्यानंतर काय होतं ते कसं चालवायचं, ह्या सर्व गोष्टी त्यांनी शिकवल्या. संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.